हाय नमस्कार सगळ्यांना. कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? आज बघा मी नाही तर एकटी बसली आहे. कारण आहे ना, आज भावड्या, प्रियंका, आपली राधिका, कृष्णा रात्रीच गेलाय आणि आता दुर्गा, ओमडा सगळे आता गेलेत बघा. मगाशी आता संध्याकाळचे 6 वाजलेत. भावड्या ही मगाशी 5 वाजता गेलेत आणि पूजा, तात्या, शंभू, कृष्णा व आपली पिवड्या ही सगळी रात्रीच गेलेत. आणि आता सध्या ना मी एकटी बसले बघा. काहीच कर्म नाही. आत्ता 1 तास पण नाही झाले इथून गेलेली. काहीच कर्म नाही. घर सगळं मोकळं मोकळं वाटतंय. कारण आहे ना, इकडून तिकडून सारखं दुर्गा, राधिका, ओमडाचा कालवा, धिंगाणा, इथं तिथं खेळायचं. सारखं आत्या आत्या करायची. आत्या ही पाहिजे, आत्या ती पाहिजे, आत्या ही कर, आत्या ती कर. दिवसभर त्यांचा कालवा असायचा. इकडून तिकडून प्रियंका, भावड्या ताई ताई करायचे. 8 दिवस कसं गेलं ते कळलं नाही तर. आणि आता ते गेलं ते 1 तास झालं तर काहीच कर्म नाही. म्हणजे काहीच कर्म नाही. आणि मगाशी जाताना भावड्या मला म्हणलेला, ताई तू व्हिडिओ घे म्हणून, पण नाही घेतला. व्हिडिओ घ्यायचं होतं मला, पण म्हणलं मी जर व्हिडिओ घ्यायला लागले ना, मला रडायला चिंधी चालले तर म्हणून त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ नाही घेतला. जाऊ दे म्हणता, घेतोच. भावड्यालाच घ्यायला लावला. मी काही घेतला नाही व्हिडिओ. आणि आत्ता बघा 1 तासच झाले गेलेला तर काहीच कर्म नाही. आणि आता बघा स्वीटी पण आले कॉलेज. दाजी आले स्वीटीला घेऊन. तर स्वीटी आल्या नाही का इकडे येत आहे. राधिका, ओमडा, वहिनी आली करत पळत जायचे. तर आज कोणच नाही. कोण आलं तुझ्याकडं आज? कोणच नाही. जॅकी आला तेवढा पळत नाही तर कोणच नाही बघा. काय घरात आता स्वीटी, मेंदाजी, आम्ही तिघंच, कोणच नाही. काहीच करमत नाही. आज 2 दिवस आहे ना असंच होईन. काहीच करमायचं नाही. काल नाही का सगळी अख्खं घर गच्च भरलं होतं. पांडुतात्या, भावड्या, पूजा, प्रियंका, सगळी लेकरं इकडून तिकडून. आणि आज केशव पण आलता. तर केशव मामा पण आलता आज. केशव आणि भावड्या दोघं पण मला म्हणत होते व्हिडिओ घे. लय घेऊ वाटत होता. काल कसं हसून खेळून व्हिडिओ घेतलेला, पण आज काय माहिती काय झालं, व्हिडिओज घेऊ वाटलं नाही. त्याच्यामुळे मी व्हिडिओज नाही घेतला. आणि आता म्हणलं बनव थोडासा व्हिडिओ आणि तुम्हाला पण सांगावं की राधिका आता एकदम पूर्णपणे बरी झाली. थोडं पण तिचं आता दुखत नाही. आणि हळूहळू तिला खाण्यात पण आता भाजी भाकरी पण द्यायला लागले. तर काहीच नाही. गोळ्या औषधं पण बंद झाले तर म्हणजे संपले. तर नंतर डॉक्टरांकडं आता गेल्यावरती चेक करायला नेतो म्हणला भावड्या. तरी पण त्याला म्हणलं सोनोग्राफी करून घ्या. असू दे राहिले पोटात दुखायचं, पण सोनोग्राफी करून घे म्हणलं. तर बघू आता भावड्या काय करतोय ती. पण एकदम पूर्णपणे राहिले. राधिका एकदम हसून खेळून 2-4 दिवस इतका धिंगाणा घातला ना तिने. आज तर चक्क मला काम करू लागितलं ओमडाने आणि राधिकाने. कारण आहे ना, आज मी नाही का रात्री तात्या होताना चिकन वगैरे बनवलेलं. सगळी लेकरं, नंतर ना मोठी माणसं ही सगळी जेवण केलेली ही सगळी. आज एकादश होती ना, तर त्याच्यामुळं मग मी सगळं किचन घासून धुवून काढलं. गॅस ती बाहेरचं सगळं धुवून काढलं. तर राधिकाने आणि ओमडाने मला मदत केली बघा. ते नाही का धुवायला हे करायला. आत्या मी इथं घासतो. राधिका आत्या मी इथलं पाणी भरून टाकते. आत्या इथं घासू का? आता कोणच नाही माझ्यापाशी तर आत्या म्हणायला. रविवारी पांडुतात्या आला तरच पिवड्या आणि कृष्णा येत्या. नाहीतर आता भावड्या तर काय लवकर येणार नाही इकडं लेकरांना घेऊन. ती एकटा येईन पण लेकरांना घेऊन येणार नाही. आणि राधिकाच म्हणत होती जायचे, आत्या माझी शाळा बुडते, त्याच्यामुळं गेले. रात्री जायची होती, पण रात्री नाही का जेवण वगैरे झाल्याच्या नंतर मग तात्याला जायला उशीर झाला ना. राधिका म्हणली आत्या माझ्या उलट्या होत्यात गाडीत, नको गाडीत. मग रात्रीच गाडीवरती कसं लावायचं ना, त्याच्यामुळं मग तिला गाडीवरती नाही लावलं. राहू दे म्हणलं भावड्या आजच्या दिवस, उद्याच जा मग तू. कारण आता जर तिच्या गाडीत लावलं बळच तिला जावा म्हणून, तर उलट्या जर झाल्या तर नंतर ना नाही का अजून जास्त त्रास होईल. नंतर पोटात दुखून उलट्या झाल्यावरती नको म्हणलं. 1 दिवस थांबा आणि उद्या जावा. मग आज बघा दिवसभर हसून खेळून इकडून तिकडून सगळ्यांनी मिळून एन्जॉय केला. आणि मागाशी भावड्या गावात गेलता ना, त्यावेळेस स्लाईस आणली.
स्प्राईट आणली, वडापाव आणले, खायला वगैरे हे आणलं. मस्त असा एन्जॉय केला आणि सगळी गेली. 5 वाजता जाताना मी प्रियंकाला रामफळ आहे ना आपल्या दारात आलेलं ते म्हणजे पिकायला लागलेत आता. रामफळे हे काढून दिली, पपई डोळा चांगला पडलेला ते काढून दिले आणि गेलेत बघा. आता बहुतेक लेकरं ही सगळी आहेत ना, त्याच्यामुळे दमादमाने चाललं आहे, काही करू नको. तर गेलेत बघा, काहीच कर्म नाही. 8 दिवस कसं गेलं इकडून तिकडून ते कळलं नाही. प्रियंका, भावड्या, लेकरं दिवसभर, 2 दिवस त्याच्यात पांडुतात्या पण होता, पूर्ण फॅमिली इथं एकत्र. लय भारी वाटलं 2 दिवस. पांडुतात्या, भावड्या, प्रियंका, पूजा सगळी लेकरं एकत्र इथं. तुम्ही तर व्हिडिओ बघितलंच. मी व्हिडिओ प्रत्येक वेळेस बनवून तुमच्या पतोरा अपडेट दिलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला पण माहितीच आहे. सगळी एकत्र इथं होती, एकदम भारी वाटलं. आणि आता कोणच नाही, मी एकटीच बसली. काहीच कर्म नाही, खरंच काहीच कर्म नाही. राधिका तर म्हणली आता तू पण चल, नाहीतर उद्या ये म्हणली लगेच माझ्याकडे इकडं बारामतीला. म्हणलं उद्या लगेच कसं गं येऊ, आता वहिनीची पण शाळा आहे नाही का, आता फायनल एक्झाम पण आहेत, त्याच्यामुळं नको म्हणलं सारखी शाळा बुडवायला नाही का, त्याच्यामुळं नको म्हणलं. जाऊ दे तूच आता जा शाळेत, अभ्यास कर व्यवस्थित, जास्त काही खाऊ नको असं बाहेरचं, गरम पाणी पी. तिला सांगितलं सगळं व्यवस्थित. डॉक्टरांकडे पण जायला सांगितलं भावड्याला. काळजी घ्या म्हणलं दोघं पण. काय करतात माहिती आहे का दोघंजण, राधिकाने नाही का म्हणजे असं खायला मागितलं ना, मम्मी हे नको हे खायचे, तर असू दे काय होते म्हणून 1-1 घास 2-2 घास असू दे म्हणून देतात. पण तीच 1-2 घास तिच्या एवढूशा नाजूक पोटाला, कातड्या ती काय म्हणतात आतड्याला सहन होत नाही, तर त्याच्यामुळे तिच्या पोटात दुखतं. तर त्यांना सांगितले लय पण लाड करू नका, म्हणजे खाण्यापिण्याच्या बाबतीत जरा पथ्य पाळा म्हणलं. डॉक्टरांनी सांगितले तेवढं करा, म्हणजे एकदा राहून गेलं पोटात दुखायचं ना, मग काही जरी खाल्लं तरी जमतंय ना. पण अजून 8 दिवस पण नाही झालं दवाखान्यातून आलेली, त्याच्यामुळे म्हणलं डॉक्टरांनी महिनाभर सांगितले पाळायला, गरम पाणी, हलकं अन्न सगळं खाण्यासाठी. तर कमीत कमी आपण 15 दिवस तरी पाळू म्हणलं चांगलं, म्हणजे नाही जिथलं तिथं खायला प्यायला जप म्हणलं तिला. जास्त काही बाहेरचं पण देऊ नको आणि घरातलं जड अन्न पण देऊ नको, हलकं हलकं असं तेवढंच दे म्हणून सांगितलं आहे. तर गेलेत आता सगळीच, काहीच कर्म नाही. आता उद्याचा दिवस तर कसा 1-2 दिवस काहीच करमायचं नाही, नंतर काय नाही वाटणार, पण आजचा दिवस आणि उद्याचा दिवस पूर्ण काहीच करमायचं नाही. नंतर ना मग नाही काय वाटायचं बघा. उद्या आहे बुधवार, तर आज बहुतेक 8 दिवस झाला असं राधिका इथं आलेली बरोबर. मंगळवारी मी पांडुतात्या आम्ही दवाखान्यात तिला घेऊन गेलतो आणि बुधवारी आम्ही बाजारला गेलतो सगळी संगच. सगळीजण आले, किती जरी दिवस राहिले तरी काहीच वाटत नाही, पण गेली ना माणसं घरातनं काहीच करमत नाही. बस आता फोनवरती सारखं बोलणंही होईल, पण इथं कोणच नाही. इतकं मोठं घर सगळं आता मोकळं मोकळं. 8 दिवस नुसतं गच्च भरलेलं होतं, गोकुळ असल्याने इकडून तिकडून सगळी लेकरं, कृष्णा, पिवड्या, ओमडा, राधिका, दुर्गा, केशवला पण मी म्हणलेलं हाय तर सगळी इथं, तर कार्तिकीला, छकुलीला, पिल्याला घेऊन ये, पण केशव काय नाही आला. आज आलता, एकटाच आला आणि गाठ घेऊन लगेच गेला महागारी. चला असू द्या, काय नाही तुम्हाला सांगावं म्हणलं. मगाशी मी काय व्हिडिओ घेतला नाही, भावड्याने केशवने मग सांगितलं घेत आहे म्हणून, पण नाही म्हणलं जर व्हिडिओ घ्यायला गेली तर मनाने डोळ्यातनं पाणी हे चाललेत म्हणून, आणि रडायला नको म्हणलं चाललेत तर, त्याच्यामुळं मी व्हिडिओज घेतला नाही. म्हणलं नको मला व्हिडिओ घ्यायला, घेतले तेवढं बाद झालं. पण आत्ता म्हणलं गेले सगळे, बसले उशीर झालं, बसले एकटेच मोबाईल बघत, मोबाईलमध्ये पण मन लागना, तर म्हणलं थोडंसं तुमच्याबरोबर बोलाव आणि सांगाव तुम्हाला की सगळेच गेलेत, आज कोणच नाही तर माझ्यापाशी आम्ही 3घच आहेत आज.
आज स्वयंपाक करायचं म्हणलं तरी एवढंसंच करावं लागेल थोडासा, नाही का राधिकाला वरण भात करायचा किंवा पोहे हलकं हलकं काय काय करायचं तर असू द्या.